माझे नाव शरद पी वाघ. पहिल्यांदा ज्यावेळेस माझी बातमी द्यायची वेळ होती त्यावेळेस काहीतरी आठवत असेल त्यामुळे मी त्यांना आठवत. आपल्या समोर निबंध सादर करणार आहे माझी शाळा. माझ्या शाळेचे नाव ज्ञानेश विद्या मंदिर. शाळा तर आपल्या सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे. हॅलो एव्हरीवन, ऑल गाईज. आता टाचणी जरी पडली फक्त टाचणीचा आवाज आला पाहिजे, बाकी नाही. ओके. येथे जमलेल्या इयत्ता 8वी सन 2004 बॅच मधील वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो, आपण या ठिकाणी तब्बल 21 वर्षानंतर भेट आहोत. ते का भेट आहोत हे आपल्याला माहिती आहे. गेली 21 वर्षापूर्वी आपण या शाळेत ज्ञानेश विद्या मंदिर या शाळेत शिकलो आहोत. तर या शाळेने आपल्याला काय शिकवले हे तर आपल्याला माहिती आहे. यातील काही विद्यार्थी ज्यांच्या मला सार्थ अभिमान वाटतो की यातील काही विद्यार्थी माननीय श्री मनोजी गांगवे यांच्यासारखे नगरसेवक झाले, काही अभिजित दाभाडे सारखे वकील झाले, संतोषजी लाखे हे देखील डेव्हलपमेंटच्या व्यतिरिक्त प्रिंटच्या व्यवसायात पण आहेत. तसेच 16 तास अभ्यास करून पोलीस झाले असे आमचे बंधुतुल्य परममित्र रितेशजी जाधव. तसेच या शाळेत शिकून स्वतः शिक्षक झाले असे जीवलग मित्र जीवनजी वाघमारे. असे बहुमूल्य असं या ठिकाणी काय म्हणतात त्याला आम्ही हा तर समजून घ्या. एवढे मोठे शब्द समजून जय हिंद. यानंतर धन्यवाद. यानंतर मी संस्थेचे अध्यक्ष श्री सर यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय व्यासपीठ, सगळे विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आज 21 वर्षानंतर तुम्ही भेटला. तुम्हाला जो आनंद वाटतोय, तुमचे सुख दुःख, चांगल्या कडू गोड आठवणी परत जागृत झाल्या. ज्यांनी हा कार्यक्रम ऑर्गनाइज केला किंवा त्यांनी तुम्हाला एका हारामध्ये गुंफलंय त्याचे प्रथम सर्वांचे धन्यवाद. त्यांनी आणि तुम्ही 21 वर्षानंतर भेटत नाहीये तर तुमच्या आठवणीने तुम्ही उजाळा देताय. तर ही शाळा तुमची आहे. 21 वर्षानंतर तुम्ही आज आला तर तुम्ही शाळेत कधीही येऊ शकता. ही शाळा तुमचीच आहे. 21 वर्षानंतर नाही, रोज तुम्ही इथे येऊ शकता परत तुमच्या मुलांच्या मार्फत किंवा अजून तुमची काही मदत असेल तर शाळा तुमचीच आहे आणि आम्ही सर्व तुमच्यासाठीच इथे आहोत. कधी काही मदत लागली किंवा काही सहकार्य लागलं तर कायम आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. धन्यवाद. कोणाला बोलायची इच्छा आहे का? 2 शब्द वेळ खूप झालेला आहे. सगळ्या मुलाला खरंच बोलायची इच्छा होती. सन्माननीय महोदय, उच्च वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालपणीच्या मित्रमैत्रिणी, आज शाळेत आल्यावर असं वाटतंय खरंच आपण लहान झालो आहे. इतक्या आठवणी की मी ह्या गटातली होते की मी खूप कमी मार खाल्लेला. कधी मी जास्त मार खाल्ला नाही. ज्या दिवशी खाल्ला त्या दिवशी तर एवढं मनाला लागायचं की पुढच्या वेळेस तर आपण कधी मार खाणारच नाही. आणि आठवण म्हणजे ह्या शाळेतली मी ऍज अ टीचर, ऍज अ लेक्चरर 3-4 स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये काम केलं. पण जे आपल्या इथं 15 ऑगस्ट, 26 जानेवारी ज्या पद्धतीने होते ती आजपर्यंत मी कुठे बघितली बिलकुल सुद्धा नाही. ते सकाळी उठायचं, टाइमावर यायचं, इस्त्री वगैरे, नंतर प्रभात फेरी. अरे आता तर अर्ध्या मुलांना घरीच असतं आणि बाकीचे जे असतात त्यांचे पॅरेंट्स विकेंड आला आहे आता आपण बाहेर जाऊ, काय करायचं 15 ऑगस्ट. पण आम्हाला एवढं मतलब असायचं की जायचंच आहे, 15 ऑगस्टला जायचंय, 26 जानेवारीला जायचंय, प्रभात फेरी द्यायची. म्हणजे खूप छान छान आठवणी आहे. त्याच्यावर एक मी 2 रुपयाचा बिस्किटचा पुडा आठवतो, नाही तर 2 बिस्किट. एक छानशी पोयम आहे माझ्याकडं आपल्या जुन्या आठवणींना ताजा करण्यासाठी. ती बोलते. शाळा संपल्यावरच कळते खरी गंमत काय असते. शाळा संपल्यावरच कळते खरी गंमत काय असते. पहिल्या आणि शेवटच्या दिवशीच्या रडण्यात आपले जगलेले जीवन असते. पहिल्या आणि शेवटच्या दिवशीच्या रडण्यात आपले जगलेले जीवन असते.
अनोळखी चेहरे नंतर जिव्हाळ्याचे होतात. काही नाती आयुष्यभरासाठी मिळून जातात. खेळण्यासाठी होणाऱ्या भांडणातूनच मैत्रीचे संबंध वाढतात. सुट्ट्याची आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. महिना अखेर, श्रावणी सोमवार, हाफ डे यामध्ये सुद्धा आम्ही समाधानी होतो. मुला मुलींच्या जोड्या लावणं हे आमचं आवडीचं काम. पण आपल्याला जर कोणी चिडवलं तर मात्र आम्हाला कधीच ऐकून घ्यायचं नसतं. प्रत्येक ऑफ पिरियडला आमचा पीटी साठी आरडाओरडा असायचा. बाहेर पाऊस पडत असेल तर वर्गात बेंचवर पेन फाईट खेळणं सुद्धा आम्ही समाधानी होतो. एरवी दंगा करणारे आम्ही रिझल्टच्या दिवशी मात्र एकदम शांत असतो. देवा फर्स्ट क्लास मिळू दे, या 70च्या वर खूप होतं त्या टायमाला. 70च्या वर मार्क मिळू दे एवढीच विनवणी करतो. आता मात्र गेले ते दिवस, उरल्या फक्त आठवणी. असं म्हणण्याच्या शिवाय दुसरं काही उरलं नाही. मी सीमा मुथा, माझं MSc कम्प्युटर झालं आहे. मी ॲज अ कम्प्युटर टीचर म्हणून 12th पर्यंत कॉलेजमध्ये शिकत होते. नंतर स्कूल जॉईन केली आणि मला 1.5 वर्षाचा मुलगा आहे. आणि माझे हजबंड पण नाही, सध्या मुलगा छोटा आहे, मी घरी आहे. शॉर्ट फॅमिली असल्यामुळे मला मुलाकडे लक्ष द्यावं लागतं. आणि माझे हजबंड IT मध्ये ॲज अ सिनियर सॉफ्टवेअर टेस्टर म्हणून काम करतात.